भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये धार्मिक स्थळांभोवती सुरक्षा वाढवली गेली आहे। पुण्यामध्ये कायम गर्दी असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मंदिराबाहेर कमांडो आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केलाय। पोलीस बंदोबस्त वाढवला गेलाय। या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल। भारत पाकिस्तान मध्ये जो तणाव आहे त्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांना हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। मी सध्या पुण्यातल्या दगडूशेठ गणपती मंदिराबाहेर आहे आणि दगडूशेठ गणपती मंदिराबाहेर आपण बघतोय की सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। क्विक रिस्पॉन्स टीम जी आहे पोलिसांचं जे पथक ते या ठिकाणी तैनात आहे। गणपती मंदिर पुण्यातलं दगडूशेठ हे प्रसिद्ध असं मंदिर आहे। मोठी गर्दी दगडूशेठ गणपती मंदिराच्या बाहेर होत असते आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळी खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते आणि कुठली अनुचित प्रकार घडू नये आणि घडला तर ही सगळी यंत्रणा जी आहे ती अलर्ट राहावी अशा पद्धतीनं सगळी जी काळजी आहे ती प्रशासनाकडून सुरक्षा यंत्रणांकडून या ठिकाणी घेण्यात येते। हे कमांडोचे जवान आपण पाहतोय, जे जवान या सगळ्या मंदिर परिसरामध्ये सिक्युरिटीच्या निमित्तानं जे आहेत ते तैनात असल्याचं आपण पाहतो आणि खरं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी जी आहे ती या सगळ्या कमांडो जवानांकडून घेण्यात येते। क्विक रिस्पॉन्स टीम तर आहेच, पण त्यासोबतच पोलिसांचं पथक देखील या ठिकाणी तैनात आहे। सगळी काळजी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते। दंगल नियंत्रण वाहन या ठिकाणी आहे आणि पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो देखील आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये बघायला मिळतोय। खरं भारत पाकिस्तानचं हे तणावाचं वातावरण असताना वेगवेगळ्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची जी परिस्थिती आहे ती तणावपूर्ण होऊ नये आणि सामान्य लोकांना सुरक्षित वाटावं, त्यांच्यासाठी कुठल्याही क्षणी काही जर घडलं तर मदतीसाठी तत्पर असावं अशा पद्धतीची जी भावना आहे तीच या निमित्ताने या ठिकाणी बघायला मिळते। मोठा पोलीस बंदोबस्त असेल किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्या ज्या गोष्टींची काळजी आहे ती आपल्याला या सगळ्या यंत्रणांकडून घेताना दिसते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे।